ट्रिपमधल्या ना या दिवसासाठी तर आम्ही खूपच जास्त एक्सायटेड होतो. एक्सायटेड का ओव्हर एक्सायटेड होतो, कारण की फायनली आम्ही निघालो होतो आलिपला जाण्यासाठी. 2 दिवस आम्ही मुन्नारमध्ये स्पेंड केला. मुन्नारमध्ये आम्ही टी गार्डन पाहिलं, टी फॅक्टरी, चॉकलेट फॅक्टरी, लेक बघितले आणि खूप सारे रोड साईड असे स्पॉट कव्हर केले. आणि 2 दिवस आम्ही खूप छान प्रकारे मुन्नारमध्ये स्पेंड केल्यानंतर फायनली आम्ही आलिपला निघालो होतो. आता केरळला म्हणलं ना आपल्याला 2 गोष्टी दिसतात, एक हत्ती नाहीतर हाऊसबोट. आणि आपण ना कुठल्या तर मूवीमध्ये काश्मीरला वगैरे हाऊसबोट नावाचा प्रकार पाहिलेला असतो, पण रिअलमध्ये तो आम्ही कधीच एक्सपिरियन्स नव्हता केला. आणि फायनली आज आम्ही तो एक्सपिरियन्स करणार होतो, त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो. मुन्नार ते आलिपी जर म्हणलं ना 4 ते 5 तासाचा ट्रॅव्हलिंग डिस्टन्स होता. सो मुन्नारमध्ये रात्री आम्ही हॉटेलवरती आल्यानंतर छान आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठून लवकरच निघालो, कारण की 4 ते 5 तास लागणार म्हणल्यानंतर आम्हाला लवकर निघणं होतं. कारण जी बोट असते ना हाऊस बोट, ती 1:30 वाजता त्यांच्या ठिकाणावरनं निघते, त्याच्यामुळे 1:30 वाजेपर्यंत तिथं तुम्हाला पोहोचावंच लागतं. त्याच्यामुळे 1:30 वाजेपर्यंत पोहोचू या हिशोबाने आम्ही सकाळी लवकरच निघालो. आणि ट्रिपमध्ये 3 दिवस आम्हाला ऑलरेडी झाले होते, 1 दिवस कोचीमध्ये, 2 दिवस मुन्नारमध्ये, आणि आज आमच्या ट्रिपचा 4था दिवस होता. आता आधी हाऊसबोटबद्दल मी थोडंसं डिटेलमध्ये सांगते. तर आमच्या 5 दिवसाच्या प्लॅनमध्ये ना 1 दिवस आम्ही हाऊसबोटसाठी दिला होता. 1:30 वाजता तुमची त्या हाऊसबोटवरती एंट्री होते. 1:30 वाजता तुम्हाला लंच भेटतं, त्याच्यानंतर तुम्हाला कॉफी किंवा चहा भेटतो. रात्रीचं डिनर त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं. आणि दुसऱ्या दिवशी 8-8:30 वाजता ब्रेकफास्ट भेटतो. आणि 9:30-10 वाजता ते तुम्हाला म्हणजे सोडतात, आपल्याला तिथनं निघावं लागतं. असा हाऊसबोटचा पूर्ण टाईम पिरियड असतो. दुपारी 1:30 वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी 8:30-9 वाजेपर्यंत तो टाईम पिरियड असतो. जर चार्जेस पाहिले तर मला ओव्हरऑल पूर्ण चार्जेस नाही माहिती, पण जी आमची हाऊसबोट होती ना ती प्रायव्हेट होती. म्हणजे एका हाऊसबोटवरती 2 बेडरूम होत्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे सर्व मील सांगितलं ते इन्क्लुडेड असतं. तर 10,400 10,500 असं काय तर ते चार्जेस होते. पण आता याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या बोट्स वगैरे होत्या, साईज किंवा रूम पण वेगवेगळ्या होत्या, त्याच्यामुळे त्यांचे चार्जेस पण जास्त असतील. म्हणजे इव्हन 25,000-30,000 पर्यंत पण एका रात्रीचे चार्जेस हाऊसबोटला होते, पण आमचे 10,500 पर्यंत त्याचे चार्जेस होते. सो आम्हाला हाऊसबोटवरती पोहोचायला ना खूप लेट झाला होता, कारण की येताना एका गाडीनं आमच्या कॅबला धडक दिली होती, त्याच्यामुळे त्या ड्रायव्हरला म्हणजे पोलीस कंप्लेंट वगैरे करायची होती. सो करता करता आम्हाला ना 2-2.5 तरी वाजलेच होते. सो फायनली आम्ही हाऊसबोटवरती आलो. मग ड्रायव्हरने आम्हाला एका लोकेशनवरती सोडलं आणि तिथनं आम्हाला आतमध्ये चालत यायचं होतं, कारण तिथनं गाडी आतमध्ये येत नव्हती आणि हाऊसबोट म्हणजे थोडंसं आतल्या बाजूला होतं. सो आम्ही तिथं उतरून मग आमच्या बॅग्स वगैरे सर्व घेऊन आम्ही हाऊसबोटपर्यंत पोहोचलो. पण इथं आल्यानंतर आम्ही इतके खुश होतो ना, म्हणजे फर्स्ट टाईम मी काश्मीरच्या कुठल्या तरी एका मूवीमध्ये हाऊसबोट पाहिला असेल, पण ती पण फक्त आपण दुरून मूवीमध्ये तितकंच पाहिलं असेल. पण इथं आल्यानंतर मी पाहिलं ना, मी खूप शॉक झाले. इतकं भारी होतं ना, म्हणजे जो एंट्री केला ना तिथं ड्रायव्हर आहे, त्यांना काय म्हणतात ते नाही माहिती, ते बसले होते जे शिपला ऑपरेट करतात. त्याच्यानंतर छान हॉलसारखा एरिया होता, जिथं सोफा वगैरे ठेवलेला होता. तिथं डायनिंग टेबलही होतं, त्याच्यावरती आमचं पूर्ण लंच असं ठेवलं होतं. आणि लंच ते तुम्हाला विचारतात फोनवरती की तुम्हाला काय खायचं. तर आम्ही सांगितलं होतं की आम्ही सर्वजण व्हेज खाणारे आहोत. सो त्यांनी खूप सुंदर व्हेज जेवण बनवून ठेवलं होतं. 2-3 भाज्या, भात, वरण, चपाती सर्व त्यांनी बनवलं होतं. आणि जेवण म्हणजे ठीकठाक होतं, म्हणजे इतकं टेस्टी नव्हतं पण छान होतं, ओके होतं. सो आधी गेल्या मस्त आम्ही डायनिंग टेबलवरती बसून छान जेवण केलं. तिथनं ना मग वरती तुम्हाला म्हणजे वरच्या फ्लोअरवरती पण तुम्ही तिथं जाऊ शकता. आणि सर्वात भारी जो तुमचा टाईम पिरियड असतो ना घालवायचा, तो इथे असतो. म्हणजे इथं पूर्ण ओपन स्पेस असते, छान सोफे वगैरे ठेवलेले आहेत आणि तिथं तुम्ही बसून या पूर्ण सुंदर काय बोलतात निसर्गरम्य ठिकाणाचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही बघू शकता हे पाणी आहे आणि या सगळ्या हाऊसबोट आहेत ज्या म्हणजे सर्व लोकांसाठी, तर म्हणजे टुरिस्टसाठी वगैरे होती. आणि ते एकदम संत गतीनं असं त्या पाण्यावरती चालत असतात आणि तिथे तुम्ही छान त्या डेकवरती बसून पूर्ण एन्जॉय करायचं असतं. म्हणजे साईडला पण ना खूप छान छान घरं होते आणि ते घरं इतकी क्यूट होते ना, म्हणजे त्याच्यातल्या बायका अशा बाहेरून त्या पाण्यामध्ये भांडं धुवत होत्या, कोणी धुणं धुवत होतं आणि खूपच सुंदर वाटत होतं ती बघायला. सो आम्ही मस्त तिथं बसून चिल केलं. त्यांच्याकडे साऊंड सिस्टीम पण होती, सो तुम्ही त्याच्यावरती ब्लूटूथ कनेक्ट करून म्हणजे गाणे वगैरे लावू शकता. आणि हे सर्व जे असतं ना ते 5:30 वाजेपर्यंतच असतं, म्हणजे 1:30 ते 5:30 पर्यंत तुमची ती बोट पाण्यावरती फिरत असते आणि तो टाईम तुम्हाला एन्जॉय करायचा असतो. त्याच्यानंतर 5:30 वाजता ती बोट त्यांच्या लोकेशनला जाऊन थांबते आणि त्या बोटीला ना ते दाव्याने बांधून ठेवतात. मग झालं.
तिथं ना पुढं खरी म्हणजे मजा होती की पुढं आता करायचं काय, 5:30 वाजले होते. बोटवरती जास्त वेळ म्हणजे काय बघणार आता बसून, तिथे TV वगैरे तर दुसरं काहीच नव्हतं, वायफाय पण चालत नव्हता. सो आम्ही विचार केला की चला आता आपण थोडंसं आजूबाजूला बघूयात काही भेटेल का पाहायला वगैरे. सो आम्ही निघालो. तिथले रस्ते तर खूपच डेंजर होते, एकदम गावाकडचे रस्ते होते आणि मला वाटलं की तिथं गाव वगैरे असेल, पण एकदम छोटं एखादं एक गाव होतं. गाव पण नव्हतं, म्हणजे खूप कमी घर होते आणि तिथे एक छान मंदिर होतं. तिथं म्हणजे देवाची पूजा आरती वगैरे चालू होती. सो आम्ही तिथे जाऊन थोडा वेळ थांबलो, छान त्यांच्यासोबत आरती वगैरे केली आणि आम्ही इकडे बघतोय तर काहीच नाही, सगळीकडे अंधार होता आणि करायचं काय म्हणजे खूप मोठा प्रश्न पडला होता आम्हाला. पण नशीब की तिथे त्या मंदिरामध्ये काहीतरी चालू होतं, म्हणजे मला वाटतं काहीतरी इव्हेंट वगैरे होता किंवा एक देवाचाच काहीतरी फंक्शन होता. सो त्याने खूप सारी लाईटिंग वगैरे लावली होती, दिवे वगैरे लावले होते, तिथं बरेच लोक जमा झाले होते. सो आम्ही तिथे जाऊन थोडा वेळ आमचा टाईम स्पेंड केला, कारण की आम्ही इकडे बघत होतो तिथं आम्हाला काहीच भेटत नव्हतं. एकदम गावाकडचा एरिया होता आणि असे छोटे शॉप वगैरे होते. सो मग आम्ही बघितलं थोडा वेळ, मग परत आम्ही म्हटलं की चला आता परत जाऊ आपण आपल्या बोटवरती येऊयात. पण प्रॉब्लेम काय झाला होता माहिती आहे का, जी बोट असते ना त्याच्यातल्या ज्या बेडरूम्स होत्या ना तिथं खूपच कुबट वास येत होता. म्हणजे समुद्राच्या पाण्याचा, आपण कधी किनाऱ्यावरती बघतो ना मुरुड जंजिराला वगैरे, समुद्राच्या पाणी एका ठिकाणी थांबल्यानंतर जो घाण वास येतो ना, सेम तो वास होता. त्याच्यामुळे ना बेडरूममध्ये याची हिंमतच होत नव्हती, खूपच जास्त त्रास होता. तर त्याच्यामुळे ना म्हणजे आम्ही रात्री बराच वेळ बाहेर थांबलो होतो. फक्त झोपताना ते मी नाक म्हणजे बंद करून त्या बेडरूममध्ये जाऊन मी बसले होते, म्हणजे झोपले होते आणि दुसऱ्या दिवशी उठून आम्ही आलो. त्याच्यामुळे थोडंसं मला म्हणजे बेडरूमचं मी इव्हन मला नंतर असं वाटलं की यार मी शूट पण नाही केलं बेडरूमचं, म्हणजे आम्ही काहीच व्हिडिओ शूट वगैरे नाही केलं. पण छान होती, एक बेड होता आणि त्याच्यामध्येच अटॅच टॉयलेट होतं आणि AC पण त्याने प्रोव्हाइड केला होता. सो ओव्हरऑल ठीकठाक होतं, एक्सपिरियन्स छान होता. पण टाईम खूप कमी होता आणि त्याच्यासाठी 10,000 मला खूप जास्त चार्जेस म्हणजे खूपच जास्त चार्जेस वाटले. तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय तुम्हाला असं वाटत असेल की मग गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे, तर मी माझे सजेशन देते की तुम्ही नाही गेलं तरी चालू शकतं. म्हणजे ठीक आहे, एक्सपिरियन्स इतका छान होता की 1:30 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत जेव्हा ती बोट फिरत असते तेव्हा काय ते खूप छान वाटतं. त्याच्यानंतर जेव्हा ती बोट बांधली जाते तुम्ही काहीच नाही करू शकत. तुम्ही किती वेळ गाणे ऐकणार, किती वेळ डान्स करणार, किती वेळ मूवी बघणार आणि त्याच्यानंतर एकतर अंधार असतो, लाईट वगैरे पण खूप डिम असते, त्याच्यामुळे खूप थोडंसं बोर झाल्यासारखं वाटतं. सो मी बोलले की तुम्ही स्किप केलं तरी पण चालू शकतं, पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता. जस्ट मी माझं पर्सनल ओपिनियन दिले. ओके, सो हे सर्व करून मग दुसऱ्या दिवशी जसं मी तुम्हाला बोलले की सकाळी आम्हाला ब्रेकफास्ट पण भेटतो. सो आम्ही ब्रेकफास्टमध्ये आम्हाला इडली होती, सो छान ब्रेकफास्ट केला आणि 9:30 वाजता तर मग बाहेर आली बोट. मग तिथनं आम्ही बाहेर पडलो, रोडला आलो जिथं आमचे कॅब ड्रायव्हर होते. मग तिथनं ते बोलले की आता पुढच्या लोकेशनला जाऊयात आणि आम्ही इथं आलो होतो. हे म्हणजे आलेपीमधलंच चर्च होतं. म्हणजे केरळमध्ये ना तुम्हाला असे लिटरली पावली चर्च भेटतील, अतिशय सुंदर. पण मी केरळमध्ये जेवढा पण एरिया पाहिला, जितकी पण चर्च बघितली ना, सर्वात सुंदर चर्च हा होता. तुम्ही बघू शकता याचं जे लोकेशन होतं ना, बापरे, हा एकतर इतक्या उंचीवरती होता आणि त्याच्या चारी बाजूने चहाचे मळे होते, इतकं हिरवगार वातावरण आणि पुढे छान म्हणजे एक रोड पण होता. सो ह्या चर्चनी खरंच प्रेमात पडले, म्हणजे अप्रतिम, अतिसुंदर. इथे खूप सारे फोटोज काढले, खूप सारे व्हिडिओज काढले, स्लो मोशनमध्ये पण व्हिडिओज काढले आणि इथे थोडा वेळ आम्ही असेच बसून होतो कारण की खूपच भारी वाटत होतं. तुम्ही बघू शकता हा, आणि मला वाटतं हा ब्रिटिशकालीन चर्च होता. सो खूपच मजा आली यार पाहायला, म्हणजे ना असं वाटत होतं की बस यार, म्हणजे इथे येऊनच बसावं, इतकं भारी वाटत होतं. आणि त्याच्यासमोरच ना एक टी गार्डन पण होतं. सो आम्हाला तिथे पण जायचं होतं. मग आम्ही चर्चमध्ये थोडा वेळ टाईम स्पेंड केला, त्याच्यानंतर टी गार्डनमध्ये गेलो आणि तिथं पण मला वाटते 30-35 रुपीज पर पर्सन चार्जेस होते. काहीच नाही, तिथं टोपली ते देतात आणि टोपलीने कपडा असतो ते घेऊन मग तुम्ही त्या गार्डनमध्ये जाऊन तुम्ही टाईम स्पेंड करू शकता, फोटोज व्हिडिओज काढू शकता, बाकी काही नाही तिथे. पण हा बघा एरिया, चर्चच्या बाहेरचा जो एरिया म्हणलं होता ना तो हा होता. म्हणजे खूपच सुंदर दिसत होता यार, कायच बोलू मी आता. त्याच्यानंतर जसं की मी बोलले आम्ही टी गार्डनमध्ये आलो तर ही टोकरी आम्हाला त्याच्यामध्ये भेटली होती. या टोकरीमध्ये कपडा होता. सो या फोटोमध्ये जसं दिसतं ना तसं तुम्ही इथं फोटोशूट वगैरे करू शकत होता. तर मी मस्त अशी टोकरी घेऊन निघाले, खूपच भारी वाटत होतं. म्हणजे ज्या फोटोज वगैरे आपण आधी बघितल्या होत्या इंटरनेटवरती, सेम मला तेच फिलिंग येत होती आणि भारी वाटत होतं. आणि ही तर पूर्ण म्हणजे प्रॉपर एकदम चहाचा मळा होता आणि तिथे छोटे छोटे रस्ते होते आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला हवं ते करू शकता.
शकत होता, म्हणजे तिथे कोणी रोकटोक करणारं नव्हतं. तुम्ही फिरा, व्हिडिओ काढा, तुम्ही पानं तोडून घ्या, पानं थोडा काही करा, तिथं कोणी काही बोलणार नव्हतं. सो आम्हाला अजून भारी वाटत होतं. तर आम्ही इतके सारे फोटोज वगैरे काढले, खूप सारे व्हिडिओज वगैरे काढले. आणि आहोंना मी सांगत होते की कसा व्हिडिओ काढा, कसा म्हणजे हे करा ते करा वगैरे. तर ते चालू होतं आमचं बराच वेळ. आणि ते ड्रायव्हर भैया पण खूप भारी होते. नंतर ते म्हणजे पिल्लू तर त्यांच्यासोबतच थांबला होता आणि आम्ही इकडे फोटो वगैरे काढत होतो. मजा येत होती यार आम्हाला. आणि ते काय प्रज्ञा खरंच चहाची इथे शेती नाही करते, तर हे फक्त व्हिडिओसाठी आम्ही असं काहीतरी करत होतो. म्हणजे जसं की पानं काढून त्याच्यामध्ये टाकत होतो. पण आम्हाला लक्षात नाही राहिलं आम्हाला पानासोबत कोण यायला पाहिजे होतं, पण तेव्हा ते काय डोक्यात नाही आलं. सो आम्ही त्या फोटोमध्ये व्हिडिओमध्येच असे आम्ही गुंकून गेलो होतो. आणि बाकी लोकेशन तर खूपच भारी होतं. त्याच्यामुळे असं वाटत होतं की बसावं थोडा वेळ इथंच बसावं, नको पुढं जायला, असं झालं होतं. आणि ते चर्च जी मी तुम्हाला आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी, ते तिथलं समोर जे दिसते ना तेवालं चर्च होतं. सो त्याच्या अपोजिटला सिटी गार्डन होतं. सो आम्ही बराच वेळ तिथं मौज मस्ती केली. आणि त्याच्यानंतर मग फायनली आम्ही निघालो, कारण की आम्हाला पुढे पण जायचं होतं. बरेच अजून पॉईंट होते आमचे जे कव्हर करायचे होते. सो मग आम्ही खाली जायला निघालो. पण यार हे लोकेशन म्हणजे असं वाटत होतं की यार अजून थोडा वेळ तरी थांबायला पाहिजे, कारण की परत नाही पाहायला भेटणार. पण काय करणार, जाऊ द्या, आता जावं तर लागणारच होतं. तर मग मी निघालो. आणि जाताना म्हणजे त्यांचं आय थिंक असं पण बोलणं झालं होतं 30 रुपीज चार्जेस, किंवा मग इथनं जाताना एक चहा पावडरचे पॅकेट घेऊन जायचं, असं काय तर त्यांचं ठरलं होतं. मग जाता त्यांच्या शॉपवरनं आम्ही 100-150 रुपयाचं एक पॅकेट खरेदी केलं आणि पुढे निघालो. आणि ना ॲक्च्युली आमचा प्लॅन कसा होता, मुन्नारवरनं टेकडीवरनं आलिपीवरनं कोचीला, मग रिटर्न, असा आमचा प्लॅन होता. पण तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. सो आम्ही आमचा प्लॅन थोडासा चेंज केला. तर आम्ही मुन्नारवरनं डायरेक्ट आलिपीला आलो होतो. परत आलिपीवरनं आम्हाला टेकडीला यायचं होतं. टेकडीला तिचं काय होतं ना, तिथं पण जंगल सफारी होती आणि दुसरं होतं एलिफंट राईड. तर या 2 गोष्टी करण्यासाठी आम्हाला टेकडीला जायचं होतं. आणि त्याचं बुकिंग आदल्या दिवशीच करावं लागतं, कारण तिथे तेवढी गर्दी